जातीयवाद, प्रांतवाद, धर्मवाद हे सर्व वाद सोडवता सोडवता नाकी नऊ आलेले असताना सध्या आपल्या देशात अनेक राज्यात आणखीन एक वाद काय तर वादळ निर्माण झालेलं आहे आणि ते सुद्धा भाषेवरून. दुर्दैवाने आपला महाराष्ट्र या सर्व आघाडींवर अग्रेसर दिसतोय. मी सुद्धा राज्यभाषेचा आपल्या मराठीच्या आग्रहाचा समर्थकच आहे, परंतु आपली भूमिका इकडे थोडीशी चुकते असं मला वाटतं. आपण जर स्वतःच आपल्या भाषा संस्कृतीला पारखे करत चाललेलो आहोत तर मग इतरांनी तिला मान द्यावा ही अपेक्षा ठेवणं सुद्धा कितपत योग्य आहे? आज जर आपल्या मराठी माणसाला मुलूक सोडून इतर प्रांतामध्ये स्थानांतरित व्हावं लागलं तर मग त्याच्याकडून तिथल्या लोकांनी जर गुजराती, मल्याळम, पंजाबी भाषेमध्ये बोलण्याची अपेक्षा ठेवली तर मग आपल्याला सुद्धा ते आक्षेपार्ह वाटणं हे साहजिकच ठरेल ना. मग महाराष्ट्रातल्या परप्रांतीयांना मराठी आलंच पाहिजे, मराठीच बोललं पाहिजे ही अपेक्षा ठेवणं अयोग्य. पण हो, आपण ज्या मुलखात रोजीरोटी मिळवतोय, ज्या मुलखातल्या माणसांनी आपल्याला त्यांच्या घासातला घास काढून दिलेला आहे, अशा माणसांची, तिथल्या मातीची, संस्कृतीची, पाककलेची, इतिहासाची आणि भाषेची सुद्धा कदर झालीच पाहिजे. नाहीतर मग अशा नाशुक्र्या नाठाळ्यांना समज देणं योग्यच आहे, परंतु कायद्याने. परंतु त्याआधी मराठी माणसाने मराठीची कुठलीही लाज न बाळगता स्वतः मराठी बोलली पाहिजे. केवळ आपली मराठी भाषाच नाही तर आपली संस्कृती, इतिहास, लोककला, पाककला, खाद्यपदार्थ, वाङ्मय, साहित्य, सण समारंभ, प्रथांना सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे. कधी ऐकलंय पंजाब, केरला किंवा तामिळनाडू मधल्या एखाद्या लग्नाच्या जेवणामध्ये मराठी मेनू ठेवलेला? तरी सुदैवच म्हणायला लागेल की हल्ली व्हिडिओग्राफीचा सोर्स किंवा सोशल मीडियावरचं क्रेज म्हणा, त्यामुळं तरी आपल्याकडे आता सण समारंभातले काही विधी पारंपरिक वेशामध्ये होऊ लागलेले आहेत. त्यामुळे पैठणी किंवा जुन्या अशा इतर विणकरांना सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत. सर्रास अलीकडे अनेक मराठी नववधू सुद्धा लग्नात भरलेला हिरवा चुडा त्वरित उतरवून त्याऐवजी लाल लमाणी पंजाबी पद्धतीचा चुडा भरतात. अहो, फॅशन करण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. आणि मी तर क्वचितच पाहिलंय इतर प्रांतीयांनी मराठी प्रथांचं अनुकरण केलेलं. आपल्यालाच का बरं इतका सोस? मी तर इकडे अमेरिकेमध्ये सुद्धा हा अनुभव कायम घेतलेला आहे की जर एखादा तेलुगू, तामिळ, गुजराती, मल्याळी, पंजाबी, काश्मीरी कुठल्याही प्रांतातला भारतातला माणूस जर इकडे असेल आणि त्याला जर कळलं की आपल्याशी बोलणारी समोरची व्यक्ती ही आपल्याच राज्यातली आहे ना, तर तो चुकून सुद्धा त्याच्याशी परत इंग्लिश किंवा हिंदीमध्ये बोलणार नाही. तो त्याच्या मातृभाषेमध्येच त्यांच्याशी संभाषण करणार पुढे. परंतु मराठी माणूसच मराठी माणसाशी पटकन मराठीत बोलत नाही. उलट मी असंही पाहिलंय की तो जर आधी मराठीत बोलत असेल ना तर एखादा समोर आला तर त्वरित इंग्लिशमध्ये स्विच करतो, जसं काय आम्ही लय भारी. आणि हेच द्रावक वास्तव महाराष्ट्रात आपल्या पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये सुद्धा प्रकर्षाने जाणवतं. सर्रास हिंदी, इंग्लिश चालते आणि आपली फ्लेक्झिबिलिटीच आपल्याला नडत असावी कदाचित. इतक्यात भारताबाहेर परदेशात सर्वत्रच वीकेंड मराठी शाळांचं फार फॅड आलेलं आहे आणि या शाळांमध्ये मुलांना मराठी संस्कृतीची, मराठी अक्षरांची ओळख व्हावी म्हणून पाठवलं जातं. आणि हे पाठवणारे कोण असतात? पालक. तर ज्यांचं संपूर्ण शालेय शिक्षण मराठीतच झालेलं आहे असे. साधारण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा अर्ध्या पाऊण तासाचा हा वर्ग भरतो आणि पालकांना मुलांना सोडवण्या आणण्यामध्ये 1.5-2 तास तरी मोडत असावेत. वर्ग सुटला की मुलं पुन्हा एकमेकांशी इंग्लिशमध्येच बोलायला सुरुवात करतात. आता या सर्व द्राविडी प्राणायामामध्ये मुलांच्या पदरी कितपत पडतं हे काय खात्री देऊन सांगता येत नाही. तेव्हा जर पालकांनी घरी रोज मुलांशी मराठीतच संभाषण केलं, ते जरी इंग्लिशमध्ये बोलले तरी आपण उत्तर मराठीत द्यायचं. आम्ही आमच्या घरी तर असंच करतो. यामुळे मुलांच्या कानावर नियमित मराठी शब्द पडत राहतील आणि नवीन शब्द ते शिकतील. बाराखडी तर आपण घरी सुद्धा शिकवूच शकतो. याशिवाय मराठी गाणी ऐकायला आपण त्यांना सांगू शकतो. मराठी कार्यक्रम टीव्हीवर एखाद दुसरे पाहायला आपण त्यांना गाईड करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. याशिवाय मराठी पुस्तकं वाचू शकतात ते. मराठी वाङ्मय साहित्याचं तर उदाहरण दिलं जातं सगळीकडे. आता यासाठी मला मराठीमध्ये कुठली म्हण आहे ती माहिती नाहीये, परंतु चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतात. तेव्हा घरापासूनच आपण सुरुवात करावी. मुलांनी जर आजी आजोबांसोबत सुद्धा जास्त वेळ घालवला किंवा फोनवर तरी त्यांच्याशी संभाषण ठेवलं ना, तरी सुद्धा त्यांची मातृभाषा खूप चांगली सुधरू शकते असा माझा विश्वास आहे. आणि या सर्वाचा माझा खात्रीदाखल स्वानुभव आहे. आणि एकीकडे मला असंही वाटतं की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे हे आपण आता अमान्य करून चालणार नाही. ती प्रत्येक भारतीयाला जोडून ठेवण्याचा एक दुवा आहे. संपूर्ण विश्वात भारताची ओळख ठरलेली, हिंदुस्थानाचं नाव उंचावर घेऊन जाणारी हिंदी सिनेसृष्टी सुद्धा
आपल्या महाराष्ट्राने जगवली, जोपासली, ही अभिमानाची बाब नाही का? भारताच्या विकासात सर्वाधिक सहभाग हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. कला, संगीत, वाणिज्य, स्वास्थ्य सेवा, IT, इतिहास, अगदी सर्वच आघाड्यांवर आपण आहोत. इतक्यातच माझ्या लक्षात आलं की इकडे अमेरिकेमध्ये प्रत्येक स्टेटचा, प्रत्येक राज्याचा सुद्धा एक आपला स्वतंत्र झेंडा आहे. जसं की हा कॅलिफोर्नियाचा तुम्हाला इकडे दिसतोय. तसं आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्याचा वेगळा झेंडा नाहीये, परंतु त्याला अपवाद म्हणजे आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्राचा, स्वराज्याचा एक स्वतःचा झेंडा आहे आणि तो सुद्धा भगवा. भगवा जो की सनातनी तत्वांचा, श्रद्धेचा, संस्कृतीचा प्रतीक आहे. आणि म्हणूनच महाराजांनी हा सुसंस्कृतपणाचा ध्वज, हा भगवा महाराष्ट्राच्या हाती दिला. का मग आपण अशा निरर्थक वादांमध्ये आपली राष्ट्रसेवा व्यर्थ करतोय? हीच ऊर्जा जर आपण आपल्या मराठीला अधिक उज्ज्वल करण्यामध्ये खर्च केली तर मग कुठलाही धर्म, प्रांत, देश, भाषा याचे त्याला ग्रहण लागेलच कसे? महाराष्ट्राने कधीच कुणाला दूर लोटलं नाही. प्रत्येकाला नेहमी आपलंच मानलं, आपलं केलं. आणि हेच संस्कार आपण पुढे चालू ठेवू. हीच आपली संस्कृती आणि हीच आपली वहिवाट. आज महाराष्ट्र दिन आज व्यक्त नाही होणार तर कधी होणार? ज्यांनी आपला फक्त धर्म विचारून आपल्या बांधवांचा निर्घुण कत्लेआम केला, त्यांना हिंदुस्थानाच्या एकजुटीचं बळ दाखवण्याची हीच ती वेळ आलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.